नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय। ओम श्री विष्णवे नमः। जय जय रघुनंदन, जय श्री हरी विष्णू, जय संपूर्ण जगाच्या पालनकर्त्या प्रभू नारायणा। नमस्कार असो। नमस्कार भक्त हो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय दुर्मिळ, चमत्कारिक आणि फलदायी व्रत, जे शास्त्रांमध्ये संतान सुख देणारे, वंशवृद्धी करणारे आणि पितृदोष नाश करणारे म्हणून ओळखले जाते। पुत्रदा एकादशी। अनेक दाम्पत्ये वर्षानुवर्षे संतानासाठी प्रार्थना करतात, उपचार करतात, नवस करतात, पण तरीही यश मिळत नाही। अशा वेळेस शास्त्र सांगते, श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास श्री विष्णू स्वतः कृपा करतात। आजच्या या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीचे महत्त्व, या व्रतामागील पौराणिक कथा, व्रत कसे करावे, कोणाला हे व्रत करणे आवश्यक आहे आणि या व्रताची अद्भुत फलश्रुती। पुत्रदा एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते। पुत्रदा म्हणजे पुत्र देणारी, संतान सुख प्रदान करणारी, वंश वाढवणारी ही एकादशी भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। या एकादशीचे धार्मिक महत्त्व, शास्त्र सांगते एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे, पण पुत्रदा एकादशीचे महत्त्व आणखी विशेष आहे, कारण हे व्रत संतान प्राप्तीसाठी आहे, पितृदोष शांतीसाठी आहे, कुलाची वृद्धी करण्यासाठी आहे, पूर्वजन्मी झालेल्या पापांचा नाश करण्यासाठी आहे, ज्यांच्या घरात संतती नाही, संतती असूनही आजारपण आहे, वंश पुढे चालणार नाही अशी भीती आहे, त्यांनी हे व्रत श्रद्धेने करावे असे पुराण सांगते। पौराणिक कथा, राजे सुकर्मा यांची कथा। खूप प्राचीन काळात भद्रावती नावाचे एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते। या राज्यावर राजा सुकर्मा नावाचा धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता। राजा अत्यंत न्यायप्रिय, दयाळू आणि प्रजावात्सल्य होता। प्रजेला तो आपल्या मुलांप्रमाणे प्रेम देत असे, पण राजा आणि राणी यांच्या आयुष्यात एक मोठी कमतरता होती, त्यांना संतान नव्हते। राजा राणी रोज देवपूजा करत, दानधर्म करत, ब्राह्मणांना भोजन घालत, तरीही त्यांची पोकळी भरत नव्हती। राजा अनेकदा विचार करत असे, माझ्या पश्चात या राज्याचा वारस कोण? माझ्या कुलाचा दिवा कोण उजळवणार? पूर्वजांना पिंडदान कोण करणार? राणी ही मनातल्या मनात अश्रू ढाळत असे। एके दिवशी दुःखी मनाने राजा सुकर्मा राजमहल सोडून वनात निघून गेला। तेथे तो एका पवित्र आश्रमाजवळ पोहोचला। आश्रमात महान तपस्वी ऋषी ध्यानस्थ बसले होते। राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला। ऋषींनी राजाची व्यथा जाणली। ते म्हणाले, हे राजन, तू धर्मनिष्ठ आहेस, पण तुझ्या दुःखाचे कारण पूर्वजन्मातील एक दोष आहे। राजा घाबरून म्हणाला, महाराज, कृपया तो दोष सांगा आणि उपायही सांगा। ऋषी म्हणाले, पूर्वजन्मी तू एकदा एकादशीचा अपमान केला होता, त्या दोषामुळे या जन्मी तुला संतान सुख मिळत नाही। ऋषी पुढे म्हणाले, पण घाबरू नकोस राजन, पौष शुक्ल एकादशीला जर तू पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने करशील तर भगवान श्री विष्णू प्रसन्न होतील आणि तुला तेजस्वी पुत्राचा वर देतील। राजा आनंदाने म्हणाला, महाराज, मी नक्की हे व्रत करीन। राजा राणीने एकादशीच्या आदल्या दिवशी संकल्प केला। राज्यातील सर्व मंदिरांमध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा आयोजित केली गेली। एकादशीच्या दिवशी राजा राणीने ब्रह्ममुहूर्तात स्नान केले, स्वच्छ वस्त्र परिधान केले, उपवास स्वीकारला, विष्णू सहस्त्रनाम पठण केले, रात्रभर जागरण केले। राजा म्हणत होता, हे नारायणा, जर माझ्या भक्तीत काही त्रुटी असतील तर क्षमा कर, मला संतान सुख प्रदान कर। भगवान विष्णूंचे दर्शन। रात्री स्वतः भगवान श्री विष्णू राजासमोर प्रकट झाले। ते म्हणाले, हे राजन, तुझे पुत्रदा एकादशीचे व्रत मला अत्यंत प्रिय झाले आहे।
मी तुला सद्गुणी, पराक्रमी आणि दीर्घायुषी पुत्र प्रदान करतो. राजा आनंदाश्रूने भरून गेला. काही काळाने राणी गर्भवती झाली. योग्य वेळी तिने एक तेजस्वी पुत्राला जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव झाला. राजा सुकर्माचे कुल पुढे चालू लागले. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? श्रद्धा आणि संयम, शास्त्रात सांगितलेल्या व्रतांचे महत्त्व, भगवान विष्णूंची कृपा, पूर्वजन्मीचे दोष शांतीने दूर होतात. पुत्रदा एकादशी व्रत कोणी करावे? संतानाची इच्छा असलेले दाम्पत्य, संतानाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून पितृदोष जाणवत असल्यास, वंशवृद्धीसाठी. शास्त्र सांगते पुत्रदा एकादशी व्रत केल्याने हजारो अश्वमेध यज्ञांचे पुण्य मिळते. या व्रतामुळे संतान प्राप्ती, कुलाची वाढ, पापांचा नाश, मोक्षमार्ग सुकर होतात. भक्त हो, जर तुम्हालाही जीवनात कोणतीही अपूर्णता वाटत असेल तर श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत करा. भगवान श्री विष्णू नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. जय श्री विष्णू, जय नारायण. भक्त हो, आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टी मिळवतो, पण संतान सुख हे केवळ कर्म, भाग्य आणि ईश्वरी कृपेवर अवलंबून असते. शास्त्र सांगते जिथे संतती असते तिथे पूर्वज प्रसन्न असतात. पुत्रदा एकादशी हे केवळ संतान प्राप्तीचे व्रत नाही, तर हे पितृऋण फेडण्याचे व्रत आहे. अनेक वेळा आपल्या कुंडलीत पितृदोष असल्यामुळे संतान होत नाही, गर्भपात होतात, संतती आजारी राहते, घरात कायम चिंता असते. अशा वेळी शास्त्र सांगते की पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास पितर स्वतः आशीर्वाद देतात. कारण एकादशीला भगवान विष्णू पितरांचे प्रतिनिधी मानले जातात. भक्त हो, या व्रतामध्ये स्त्रीला विशेष स्थान आहे. जर पत्नी श्रद्धेने हे व्रत करत असेल तर तिच्या तपश्चर्येचा फळ संपूर्ण कुटुंबाला मिळतो. पुराणात सांगितले आहे, जिच्या हातून पुत्रदा एकादशीचे व्रत होते ती स्त्री सौभाग्यवती राहते आणि तिच्या पोटी जन्मलेली संतती तेजस्वी असते. आज अनेक वैद्यकीय उपाय असूनही काही स्त्रियांना गर्भधारणा होत नाही. शास्त्रीय दृष्टीने पाहता पुत्रदा एकादशी व्रत मन शांत करते, शरीर शुद्ध करते, मानसिक तणाव दूर करते, जे गर्भधारणेसाठी अत्यंत आवश्यक आहे. पुरुषांनी हे व्रत का करावे? अनेक लोक असे म्हणतात की व्रत हे फक्त स्त्रियांसाठीच असते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. राजा सुकर्माने स्वतः हे व्रत केले म्हणूनच त्याला पुत्रप्राप्ती झाली. पुराण सांगते पती पत्नीने एकत्र केलेले व्रत 100 पट फलदायी ठरते. व्रत करताना टाळावयाच्या चुका. भक्त हो, व्रत करताना काही चुका टाळल्या जात नाही, त्यामुळे अपेक्षित फळ मिळत नाही. खोटे बोलणे, व्रताची थट्टा करणे, दुसऱ्याची निंदा, राग द्वेष मनात ठेवणे, एकादशीला अन्नसेवन, या सर्व गोष्टी भगवान विष्णूंना अप्रिय आहेत. पुत्रदा एकादशीला रात्र जागरणाचे विशेष महत्त्व आहे. रात्रभर विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, हरिपाठ, भजन कीर्तन केल्यास व्रताचे पुण्य अनेक पटींनी वाढते. शास्त्र सांगते एकादशी व्रत म्हणजे कर्मशुद्धी. आपल्या पूर्वजन्मी जाणून अजाणून केलेल्या चुका या व्रताने नष्ट होतात. म्हणूनच पुत्रदा एकादशी फक्त संतानासाठीच नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी देखील आवश्यक आहे. आजच्या कलियुगात माणूस अधीर झाला आहे, श्रद्धा कमी झाली आहे, संयम राहिलेला नाही. अशा काळात शास्त्र सांगते कलियुगात एकादशी व्रत हेच सर्वात मोठे मोक्ष साधन आहे. हे सांगणे आवश्यक आहे की हे व्रत न केल्याने पाप लागते असे नाही, पण शास्त्र म्हणते योग्य संधी असूनही जो मनुष्य एकादशी व्रत करत नाही तो ईश्वरी कृपेपासून वंचित राहतो. ज्या घरात एकादशीचे पालन होते, विष्णू पूजन होते, हरिनाम घेतले जाते, त्या घरात भांडणं कमी होतात,
संतती संस्कारवान होते, आर्थिक अडचणी दूर होतात. आजही अनेक भक्त सांगतात, डॉक्टरांनी आशा सोडायला सांगितली होती, पण पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यानंतर जीवनात चमत्कार घडला. हे चमत्कार नसून श्रद्धेची फलश्रुती आहे. शास्त्र स्पष्ट सांगते, पुत्रदा एकादशी व्रत करणारा केवळ संतान सुखच नाही तर वैकुंठ प्राप्तीचा अधिकारी होतो. भक्त हो, जर तुमच्या आयुष्यात अपूर्णतेची जाणीव होत असेल, संततीची चिंता सतावत असेल, घरात समाधान नसेल, तर पुत्रदा एकादशीचे व्रत मनापासून श्रद्धेने आणि नियमाने करा. भगवान श्री विष्णू नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय. जय श्री विष्णू. जय नारायण. जय संपूर्ण विश्वाच्या पालनकर्त्या प्रभू हरी.